ग्लोबल साऊथमधल्या देशांसाठी शेती हे केवळ आर्थिक क्षेत्र नाही, तर उपजीविकेचं साधन आहे, सामाजिक स्थिरता आणि राष्ट्रीय सुरक्षा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट शिखर परिषदेत AI फॉर ॲग्रिकल्चर, स्केलिंग इंटेलिजन्स फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स या सत्रात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतानं डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि जबाबदार AI आपल्या राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी ठेवलं आहे, असं ते म्हणाले. जवळपास 50 कोटी भारतीय प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. कृषी क्षेत्रात AI केवळ प्रयोगापुरता मर्यादित राहता कामा नये, तर तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असं सांगून त्यांनी राज्य सरकारच्या या संदर्भातल्या प्रयत्नांची माहिती दिली. सध्या जगभरात शेतीसमोर अनेक आव्हानं आहेत. अनिश्चित वातावरण, घसरणारी पाणी पातळी, जमिनीचा खालावणारा दर्जा, पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक मार्केटमधील अनिश्चितता यांचा या आव्हानांमध्ये समावेश आहे. अशा परिस्थितीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतं, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र शासनानं महाॲग्री AI धोरण स्वीकारलं आहे. हे धोरण सर्वांसाठी खुलं आणि परस्पर समन्वय साधणारं आहे. या धोरणावर आधारित विकसित केलेला मोबाईल प्लॅटफॉर्म बहुभाषांमध्ये वैयक्तिक सल्ला देतो, बाजारपेठेतील घडामोडींची माहिती देतो, वातावरणातील बदलाबाबत सूचना देतो आणि अनेक शासकीय योजनांबाबत सल्ला देतो, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.